नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विशेषतः एमपीएससीच्या माध्यमातून समाज कल्याण विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। नुकतीच माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत समाज कल्याण विभागातील गट अ आणि गट ब पदांच्या रिक्त जागांबाबत एक अतिशय महत्त्वाची अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत की किती जागा रिक्त आहेत, जाहिरात कधी येऊ शकते आणि आयोगाकडे मागणीपत्र गेलं आहे की नाही, कारण जर मागणीपत्र गेलं असेल तरच जाहिरातीवर काम सुरू होईल। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला सर्वप्रथम। तसेच ऑफिशियल डॉक्युमेंट, पीडीएफ, आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा यूज करा किंवा तुम्ही आपला ग्रुप जॉइन करू शकता, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे एक अधिकृत परिपत्रक आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी एका उमेदवाराने माहिती अधिकार अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून समाज कल्याण विभागातील रिक्त पदांची माहिती मागितली होती। यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या पदांच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा करण्यात आलेली होती। यावर विभागाने लेखी उत्तर दिले आहे, ज्यामध्ये खूप स्पष्ट आकडेवारी दिलेली आहे। आता आपण थेट आकडेवारीकडे येऊया। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या संवर्गात पदांची स्थिती जी आहे ती आपण पाहूया। सर्वप्रथम जे पद आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट अ, या पदासाठी विभागात एकूण मंजूर पदे आहेत 118। यांपैकी सध्या 55 पदे भरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे सध्या या गट अ च्या 63 जागा रिक्त आहेत। विद्यार्थी मित्रांनो, गट अ दर्जाच्या 63 जागा रिक्त असणे ही खूप मोठी संधी असू शकते। तसेच दुसरं जे पद आहे समाज कल्याण अधिकारी गट ब, या पदासाठी एकूण मंजूर पदे आहेत 51 आणि विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही सर्वच्या सर्व म्हणजेच 51 पदे सध्या भरलेली आहेत। याचा अर्थ असा की सध्या समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी 0 पदे रिक्त आहेत, म्हणजे एकही जागा रिक्त नाहीये। म्हणजेच गट ब साठी सध्या कोणतीही जागा रिकामी आपल्याला पाहायला भेटत नाहीये। आता मित्रांनो, या पत्रातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष देण्यासारखा पॉइंट आपण पाहूया। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असा असतो की सर, रिक्त जागा तर आहेत पण जाहिरात कधी येणार। या पत्रात प्रशासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की सन 2026 मध्ये उक्त जे पदे भरण्यासाठी रिक्त पदे किंवा जे फॉलोइंग पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाहीये। याचा सरळ अर्थ असा होतो की गट अ च्या 63 जागा जरी रिक्त असल्या तरी शासनाकडून एमपीएससीला या जागा भरण्यासाठी अजून कोणतेही अधिकृत मागणीपत्र गेलेलेच नाहीये। जोपर्यंत शासनाकडून आयोगाला मागणीपत्र जात नाही तोपर्यंत आयोग या पदांची जाहिरात काढूच शकत नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या जाहिरातीसाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते। रिसेंट मध्ये न्यूज आलेली आहे की एमपीएससीवर जास्त फोकस करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे ज्या रिक्त जागांची माहिती आहे ती जर देण्यात आलेली नाही तर संबंधित विभागाला जबाबदार ठरवलं जाईल, असा एक निर्णय आलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला हे जे मागणीपत्र आहे ते लवकरच पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया। या पत्राच्या शेवटी असेही नमूद केलेले आहे, जर अर्जदाराला दिलेल्या माहितीबाबत काही शंका असेल तर ते माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 19(1) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी श्री सतीश खैरमोडे, अवर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे 30 दिवसांच्या आत अपील करू शकतात। आता ही अपील करता येते, नियम असतो प्रत्येक आरटीआयच्या इन्फॉर्मेशनमध्ये अशी माहिती असते। तर मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेटच्या माध्यमातून ही एक अत्यंत पारदर्शक आणि फॅक्ट बेस्ड माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। यावरून एक गोष्ट क्लिअर होते की सहाय्यक आयुक्त गट अ च्या 63 जागा रिक्त आहेत पण गट ब ची कोणतीही जागा रिक्त नाहीये। तसेच 2026 च्या भरतीसाठी आयोगाला अद्याप मागणीपत्र गेलेले नाहीये। याचा अर्थ असा नाही की तुम्ही अभ्यास थांबवायचा। स्पर्धा परीक्षांमध्ये कधीही जाहिरात येऊ शकते, त्यामुळे आपला अभ्यास फ्लोमध्येच राहू द्या। जेव्हा केव्हा शासनाकडून मागणीपत्र आयोगाला जाईल तेव्हा त्या सर्वात पहिली अपडेट त्याची आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अचूक आणि ऑथेंटिक अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।